उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीची अखेर घोषणा। 2 दशकांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र। राज ठाकरेंकडून ऐतिहासिक युतीची घोषणा। मुंबईचा महापौर मराठीच होणार, आमचाच होणार, राज ठाकरेंचा विश्वास। मुंबईमध्ये युतीची घोषणा, इतर ठिकाणी जशा होतील तशा कळवू, राज ठाकरेंनी केलं स्पष्ट। मराठी माणसाला काय पाहिजे हे ते आम्ही बघणार, उद्धव ठाकरेंचं आश्वासन। तर भाजपातील महाराष्ट्र प्रेमी आमच्यासोबत येऊ शकतात, उद्धव ठाकरेंचं आवाहन। तुम्हाला मराठी माणूस आता आठवलाय, मराठी माणसाचं खच्चीकरण तुम्ही केलंय। मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला तेव्हा कुठे होता, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये बसणाऱ्यांचे मुंबईचे लचके तोडण्याचे मनसुबे, मुंबईला तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा खात्मा करू, उद्धव ठाकरेंचा इशारा। निवडणुकीतील अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली युती, रशिया आणि युक्रेनची युती होत आहे असं वातावरण तयार केलं, मात्र खोदा पहाड आणि चुहा भी नाही निकला अशी स्थिती, मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका। ठाकरे म्हणजेच मुंबई असा त्यांचा गर्व, मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत, स्वतःचं राज्य गाजवणारे नको आहेत, फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर टीका। फडणवीसांचा अल्लाह हाफिज म्हणतानाचा व्हिडिओ फिरतोय, मुख्यमंत्र्यांचे खूप व्हिडिओ माझ्याकडे आहेत, राज ठाकरेंचा इशारा। अख्ख्या दुनियेला माहित आहे फडणवीस हिंदुत्ववादी आहेत, मतांसाठी शाल पांघरणारे आम्ही नाही, फडणवीसांचं प्रतिउत्तर। कोण किती जागा लढवणार आकडा सध्या सांगणार नाही, राज्यात पोरं पळवणारी टोळी सक्रिय आहे, त्यात 2 टोळ्यांची भर, त्या राजकीय पक्षातील पोरं पळवतात, राज ठाकरेंचं मिश्किल वक्तव्य। जे स्वतःची पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। मातोश्रीच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं होतं, ते बडवे कोण, मनसेला याचं उत्तर द्यावं लागेल। मराठी माणसांसाठी एकत्र आलायत, मराठी माणसांनी तुम्हाला वेगळं केलं नव्हतं, आशिष शेलार यांची पोस्ट। तर अंबादास दानवेंची आशिष शेलार यांच्यावर टीका, यांना फक्त मराठी माणूस आणि शिवसेनेवर भुंकण्यासाठी ठेवलाय, त्यांची स्थिती भाजपच्या रहमान डकेतीसारखी आहे, दानवेंची पोस्ट। भीतीपोटी माझे फोटो ट्विट करतायत, अंबादास दानवेंच्या टीकेला आशिष शेलार यांचं उत्तर, माझा फोटो ट्विट करून मीडियामध्ये आकर्षण मिळेल असं त्यांना वाटतंय, शेलारांची प्रतिक्रिया। जालन्याच्या जनतेची सेवा करून आम्ही धुरंधर बनण्याचं काम करू, ठाकरे बंधूंच्या युतीचा भाजपला काहीही परिणाम होणार नाहीये, जालन्याचे माजी आमदार भाजपा नेते कैलास गोरंट्याल यांची प्रतिक्रिया। मनसेसोबत न जाण्याची काँग्रेसची पूर्वीपासूनची भावना, शिवसेना आणि शरद पवारांसोबत जाण्यासाठी आम्ही काल आजही तयार आहोत, विजय वडेट्टीवार यांची भूमिका। दोन्ही ठाकरे बंधू राजकारणासाठी एकत्र आलेले आहेत, आता राज ठाकरेंचे भुंगे कुठे गेले, मस्जिद कुठे गेल्या, हनुमान चालीसा कुठे गेली, नवनीत राणा यांचा ठाकरेंना प्रश्न। ठाकरे सेना मनसे युतीनंतर दहिसर प्रभाग क्रमांक 3 मध्ये कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा जल्लोष, ढोल ताशांच्या गजरात नाचत आपला आनंद केला व्यक्त। अकोल्यामध्ये मनसे आणि शिवसेना पदाधिकारी यांनी शिवसेनेच्या कार्यालयाच्या समोर केला जल्लोष साजरा, एकमेकांना पेढे भरवत आनंद केला व्यक्त। ठाकरे सेना मनसेच्या युतीनंतर सोलापूरमध्ये दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून महाआरती, अनेक वर्षांची प्रतीक्षा होती, आज ती युती घोषित झाली, याचा आम्हाला आनंद, कार्यकर्त्यांच्या भावना। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्या पहिलं विमान झेप घेणार, पहिल्या दिवशी 30 विमानांचं उड्डाण आणि आगमन, बंगळुरूवरून निघालेलं विमान सकाळी 8 वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरणार। विक्रमगडमध्ये गटारावर असलेल्या अतिक्रमणावर पालिकेची कारवाई, कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केल्यानं विक्रेते आक्रमक, अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद। वाशिमच्या शिरपूर ते मालेगाव दरम्यान 461B राष्ट्रीय महामार्गावर तडे, नुकताच बांधण्यात आलेल्या रस्त्याची दुरावस्था झाल्यानं कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित। बुलढाण्यात मेहकर तालुक्यात रस्त्याची दुरावस्था, शेलगाव देशमुख ते डोणगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे, खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता, रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी।
अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमध्ये पाण्याच्या टाकीची पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया. दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. कळंब तालुक्यातील दहिफळ गावात महिलांचा दारू दुकान बंदीसाठी ठिय्या. दारू दुकानांमुळे मुलांची लग्न होत नसल्याचा महिलांचा आरोप. सगळी दारू दुकानं बंद करा, महिलांची मागणी. स्वतंत्र तालुका जाहीर करण्याच्या मागणीसाठी गेल्या 8 दिवसांपासून मॅडगाळच्या ग्रामस्थांचं आमरण उपोषण सुरू. सांगलीच्या जत तालुक्यातील 5 गावांनी बंद पाळत दिला आंदोलनाला पाठिंबा. इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी. चौकात रस्त्यांच्या कडेला तसंच घरांच्या कोपऱ्यांवर रात्रीच्या वेळेस शेकोट्यांभोवती नागरिकांची गर्दी. जालन्यामध्ये सीसीआय केंद्रावरील कर्मचाऱ्याला आमदार अर्जुन खोतकर यांनी झापलं. शेतकऱ्यांनी केलेली स्लॉट बुकिंग ऐनवेळी रद्द झाल्यानं कर्मचाऱ्यांनी कापूस खरेदीस दिला होता नकार. वाशिमच्या मानोरा तालुक्यात रबी हंगामासाठी अत्यावश्यक असलेल्या युरिया खताची तीव्र टंचाई. कृषी केंद्रावर युरिया उपलब्ध नसल्यानं शेतकरी मात्र अडचणीत. वाशिममध्ये कापूस वेचणीचा हंगाम सुरू असताना कापूस वेचणीसाठी मजुरांची कमतरता. मजूर भेटत नसल्यानं शेतकरी मात्र चिंतेत. मजूर नसल्यानं कापसाचं मोठं नुकसानही होण्याची शक्यता. रत्नागिरीतील ग्रामीण भागात वाढत्या थंडीमुळे आंबा पिकांना पोषक वातावरण. यंदा मोठ्या प्रमाणात आंब्याचं उत्पादन होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये थंडीचा तूर पिकावर परिणाम. तुरीच्या शेंगा भरण्याची प्रक्रिया संथ. थंडीमुळे पिकाची वाढही खुंटली तर रोगराई वाढण्याची शक्यता. पीक अधिक काळ शेतामध्ये राहिल्यास नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती. वाशिम जिल्ह्यामध्ये हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता. शेतकऱ्यांमध्ये आर्थिक नुकसान होण्याची भीती. बुलढाणामध्ये 1.48 लाखांवर शेतकऱ्यांनी काढला पीक विमा. जिल्ह्यात केवळ 191 हेक्टर क्षेत्रालाच विमाचं कवच. 15 डिसेंबर रोजी होती पीक विम्यासाठी अंतिम मुदत. नवीन वर्षात विठ्ठलाच्या पूजा करण्याची नामी संधी. 2026 मधील पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पूजेचं बुकिंग 26 डिसेंबर पासून सुरू होणार. ऑनलाईन पद्धतीनं होणार सर्व विठ्ठलाच्या पूजेचं बुकिंग. पुण्यातील शिरूरमध्ये 1 जानेवारीला कोरेगाव भीमा जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांच्याकडून या भागाची पाहणी. इगतपुरी शहरातील मानाची साई पालखी शिर्डीकडे प्रस्थान. खालची पेठ महादेव मंदिरात पालखीची पूजा. ढोल ताशांच्या गजरात पालखीचं प्रस्थान. धाराशिवमध्ये झळकले खासदार ओमराजेंना डिवसणारे बॅनर. बाळा नाद नाही करायचा असा बॅनरवर उल्लेख. भाजपकडून मतदारांचे आभार मानण्यासाठी लावलेले बॅनर समाज माध्यमांवर व्हायरल. धुळ्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कुणाल पाटील यांना डिवसलं. एक मिशीवाला गेला तर काय झालं, दुसरा मिशीवाला आहे ना असं म्हणत सपकाळांनी मिशीवर फिरवला हात. मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाचा दणका. नितेश राणे यांना न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी. संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी अटक वॉरंट. अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाची उमेदवार यादी अंतिम टप्प्यात. शेवटच्या क्षणी यादी घोषित होणार. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचा विशेष प्लॅनही तयार. अंतिम यादीतील उमेदवारांशी थेट संपर्क साधला जाणार. नगर परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस मोठा भाऊ. त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना युती न करता स्वतंत्र लढण्याची विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. सोलापूरमध्ये तृतीयपंथी अबोलीनं राष्ट्रवादीकडे मागितली उमेदवारी. 75 तोळं सोनं घालून अबोलीचं राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये आगमन. अबोली अक्का यांनी भाजपकडून इच्छुक म्हणून आधीच मागितलेली होती उमेदवारी. भिवंडीमध्ये मुंबई नाशिक महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात. वडपे खिंडजवळ सिमेंट मिक्सर ट्रक उलटल्यानं वाहतूक कोंडी. वाहनांचा 2 ते 3 किलोमीटर लांबच लांब रांगा. पुण्याहून उज्जैनला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक कारवर उलटला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. भिवंडी तालुक्यातील सिद्धार्थ नगर जवळील ज्योती टेक्सटाईल
यंत्रमाग कारखान्याला भीषण अशी आग. आगीमध्ये 3 गाळे जळून खाक. सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आग लागल्याची माहिती. सांगलीच्या मिरजमधील टाकळीत छिन्नविच्छिन्न अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला. भटक्या कुत्र्यानं मृतदेहाचे लसके तोडल्यानं ही अवस्था. आत्महत्या की घातपात याबाबतचा पोलिसांकडून तपास सुरू. गोंदियाच्या ग्राम आमगाव या खुर्दमध्ये कुत्र्याच्या चाव्यानं 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. 2 दिवसांपूर्वी गोरेगाव तालुक्यातील ग्राम कौलेवाडात पिसाळलेल्या कुत्र्यानं 20 जणांचा घेतला होता चावा. नाशिकमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यात 5 मुलं जखमी तर 1 जण गंभीर जखमी. नाशिकच्या नांदगावमधील घटना. दरम्यान कुत्र्याचा बंदोबस्त करावा नागरिकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या नांदूरढोक शिवारात भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक. अपघातात एकाचा जागीच मृत्यू. 1 जण गंभीर जखमी. मावळ तालुक्यामध्ये 1 दिवस मुलांचा हा आनंददायी उपक्रम सुरू. आंदर मावळमधील जिल्हा परिषद शाळांमध्ये या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद. आणि या उपक्रमाअंतर्गत योगासनं, व्यायाम, कवायत, क्षेत्रभेटी तसंच मनोरंजनात्मक खेळांचं आयोजन. जालन्यामध्ये बांगलादेश विरोधात हिंदू संघटनांचं आंदोलन. प्रतिकात्मक पुतळ्याला बांगलादेशचे पोस्टर लावून जोडे मारत करण्यात आलं आंदोलन. बुलढाण्याच्या देऊळघाटमध्ये चोरीच्या घटना वाढल्यानं नागरिक संतप्त. चोरांवर लवकरात लवकर कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा. जिल्हा पोलीस अधीक्षकांना नागरिकांचं निवेदन. गोंदियातील तिरोडा येथे अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला 4 वर्षाचा कारावास, 3000 रुपये दंडही ठोठावला. विशेष सत्र न्यायालयाचे हे आदेश.